आजच्या सदरामध्ये आपण साधारणतः जे काल आपण बघितले की वेगवेगळ्या प्रकारच्या देशी कोंबड्या, त्याच्यामध्ये एक कोंबडी जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही असील बघितले असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अंकलेश्वर बघितले असतील, म्हणजे त्या त्या एरियात आढळणाऱ्या किंवा त्यासोबत शोभीकरण करणारे जसे बँटम नावाची कोंबड्या आहेत, ह्या अशा वेगळ्या शोभिवंत कोंबड्या सुद्धा आहेत. त्याच्यातले एकेका अंड्याची किंमत काढली तर असीलच्या अंड्याची किंमत ₹200 आहे, त्यापेक्षा 400 आहे, 4000 पर्यंत हे अंडे आहेत. आणि आजच्या सदरामध्ये आपण जे बघणार आहोत, हे पक्षी यांचं मार्केटिंग कशा पद्धतीनं होतं. तर सुशोभित करणारे हे तामिळनाडू, केरळ ह्या भागात आढळतात. त्याला आपण शोभिवंत कोंबड्या म्हणू. वेगवेगळ्या पंखाच्याही कोंबड्या आहेत, काहीला तुरा आहेत, तर काहीला पंख नाहीत, अशाही आहेत. त्या देशी कोंबड्या झाल्या, ज्या की शोभिवंत आहेत. जे तुम्ही याचा शोभिवंतचा वापर कुठं करायचा, तर ॲग्रो टुरिझम, ॲग्रो, व्हेट आणि मेड, म्हणजे ॲग्रिकल्चर, व्हेटरनरी आणि मेडिकल, या तिन्हीचं जर टुरिझम केलं आणि ते बी शेतीमध्ये, तर मेडिकल फील्ड म्हणजे आयुर्वेदिक येईल, व्हेटरनरी म्हणजे तिथं शेळ्या, कोंबड्या, गाय, म्हैस वगैरे पालन येईल, आणि ॲग्रो म्हणजे तिथे पेरू, जांभूळ, बोर असं. तर हळूहळू ॲग्रो टुरिझम हा पार्ट सुद्धा येणार आहे. ज्याला 25-30 एकर जमीन आहे, तो ॲग्रो टुरिझम बी करू शकतो. म्हणजे पशुपालनही होणार, ॲग्रो टुरिझम होणार, कोंबडी पालन होणार, म्हणजे सर्व ठिकाणी त्या ठिकाणी आलं. आणि थोडं काही निसर्गरम्य सारख्या ठिकाणी 2-3 झोपड्या बांधलेल्या, जुन्यासारखे चुली, माठ असे ठेवलेले, आणि इथे थेरपी घ्यायला लोक येणार. थेरपी म्हणजे उपचार घ्यायला. तर ही एक पुढचं संधी आहे, ती नक्कीच भेटणार आहे. तुम्हाला माहिती आहे की देशी कोंबडा पकडण्यासाठी जेव्हा आपण पळतो, म्हणजे पक्का आता जेव्हा त्याला विकत घ्यायचं आहे, तेव्हा सगळ्यांना माहिती सहजासहजी पकडला जात नाही. ते मार्केटिंगचे लहान लहान गणित आपण बघितले, मांडले, जे की देशी साध्या पद्धतीनं आहे. परंतु आता याच्यामध्ये तिसरा जो माहिती येते की ज्याला आपण मार्केटिंगमध्ये पडायचं आहे, पण जास्त प्रमाणात पडायचे, तर ह्या वेळेस मात्र आपल्याला कुक्कुटपालन संस्था रजिस्टर करावं लागेल. एका शेतकऱ्यानं पुढे नाही येता कुठेतरी आपल्याला 10 गावातल्या 10 शेतकऱ्यांनी पुढे यावं लागेल. म्हणजे 10 गावातले 10 शेतकरी जर पुढे आले, संस्था रजिस्टर केली, ज्याला आपण कुक्कुटपालन व्यावसायिक संस्था म्हणलं, तर त्याचं रजिस्ट्रेशन होईल, त्याच्यावर लोनही मिळेल. आणि त्या ठिकाणी मग तुम्ही, म्हणजे त्या ठिकाणी धोका का नाही आहे, कारण जवळजवळ 10 म्हणजे साधारणतः प्रत्येक गावामध्ये चिकनची विक्री असते, तो पुन्हा कॉन्टॅक्ट असतो. तर असं ग्रुपनं केलेलं कुक्कुट संस्था यशस्वी पण झाल्यात. परंतु असे ग्रुप आपण शेवटपर्यंत टिकवणं ही सुद्धा काळाची गरज आहे. कारण बऱ्याच वेळेस आजोबांनी बनवलेला ग्रुप्स हा पुढे मुलं टिकवतात, पण त्याच्यानंतर नातू काय करतात, तर त्यांच्या नवीन नवीन गोष्टी करतात, त्या गोष्टी आहेत. त्यामुळं साधारणतः पहिल्यांदा संस्था रजिस्टर झाल्या तर आपल्याला लोन पण भरपूर मिळतं. आणि दुसरं म्हणजे मार्केटिंग किंवा जी विक्री आहे ती आपल्याला सहजरित्या करता येते. दुसरं असं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस संस्था होतात, जशी नेकची कमिटी आहे, म्हणजे अंड्याचा भाव करणारी एक कमिटी आहे. आता तुम्ही साधारणतः हे जर अवघड कळणार नसेल, तर आपल्याकडे मोंडा असतो आणि मोंडामध्ये आपण धान्य देतो. प्रत्येक गावातून सोयाबीन आलेलं असतं, प्रत्येक गावातून शेंगदाणे आलेले असतात, प्रत्येक गावातून काही ना काही धान्य आलेलं असतं. आणि या सगळ्या आधारे ती मार्केट जी कमिटी असते ती भाव काढते. मग त्यानुसार ग्रेडिंग केली जाते, ए बी सी, आणि त्यानुसार ए ग्रेडला एवढा भाव, बी ग्रेडला एवढा भाव, सी ग्रेडला एवढा भाव, आणि त्यानुसार काढलेल्या भावानुसार मग खरेदी केली जाते. मार्केट कमिटी येऊन भाव काढते माल बघून, आणि त्यानंतर ती खरेदी केली जाते. जसं हे आपल्या मोंढ्यामध्ये चालतं, तसंच मार्केटिंगचं ह्याचंही मोठं गणित आहे की अंड्याचं भाव ही नेक कमिटी काढते, आणि ब्रॉयलर सोसायटी आहे ती ब्रॉयलरचे भाव काढते. ही कशाच्या आधारे काढत असेल, याच्यात सुद्धा व्यावहारिक ज्ञान आहे. चिक्स जर ह्या महिन्यामध्ये जास्त विक्री झाली, आपल्या कंपनीकडून समजा चिक्स म्हणजे लहान पिल्ले जास्त विक्री झाली, तर नक्कीच आज 1.5 महिन्याला आवक म्हणजे कोंबड्यांची आवक वाढेल की नाही? निखिल सर. हो सर, वाढेल. हा विनोद सर. वाढेल सर. वाढेल. आणि हे काय मग आता समजा चिक्सची आवक कधी होईल, मग ह्याच्यात मार्केट कमिटी काय करते, त्यांची नेक कमिटी काय करते, किंवा ब्रॉयलरची कमिटी काय करते, जस्ट 5 रुपयानं भाव उतरायचा. चिक्सचा भाव 5 रुपयानं उतरला की आपण काय करतो, खरेदी करायला उड्या पडतात.
म्हणजे चिक्सची आवक वाढली जाते आणि 1.5 महिन्यानं निर्यात वाढल्यामुळे मग तेव्हा आपल्याला भाव कमी मिळतो. मग साधारणतः आपण जर चिक्स खरेदी करायचे असतील किंवा बॅच चालू करायची असेल तर कधी करायचंय? भाव वाढल्यावर नाही, भाव कमी झाल्यावर नाही, तर भाव वाढल्यावर. बरोबर आहे अरुण सर? हो सर. हा, कारण ज्या वेळेस भाव वाढलेला असेल चिक्सचा तेव्हा लोक बॅच टाकत नाहीत, कारण 4 रुपयाचा फायदा बघतात. पण ब्रॉयलरमध्ये मार्केटिंग दुसऱ्याच्या हातात असल्यामुळे अशा वेळेस ज्यावेळेस चिकची विक्री कमी असते, भाव वाढविलेला असतो, त्यावेळेस ते स्वतःच्या बॅचेस चालू करतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी फायदा होतो. एक मार्केटिंगचे गणित कुणीही मार्केटिंगमध्ये तुम्ही सुद्धा उद्या कुक्कुटपालन संस्था काढली तर हे गणित करणारच. कारण ज्या वेळेस तुटवडा पडतो त्यावेळेस भाव जास्त असतो आणि ज्या वेळेस आवक वाढलेली असते तेव्हा भाव हा कमी असतो. हे साधं गणित आहे. म्हणून कोंबडी पालनामध्ये आपण आपल्या कुक्कुटपालन संस्था जर तयार केल्या तर नक्कीच आपण यशस्वी होऊ आणि हळूहळू मात्र स्वतःचे कोंबडी पालन सुरू झाले तर मार्केटिंग पण होईल. आणि वेगवेगळ्या राज्यातून बऱ्याच ट्रक येत आहेत, भरून जात आहेत. तुम्ही बघत असताल जे पिंजऱ्यावाले ट्रक्स असतात त्या ट्रकमध्ये तामिळनाडू, केरळ, इकडे आंध्र, तेलंगणा, कर्नाटका इथून तुम्हाला कधीही बघा सकाळच्या वेळी कोंबड्यांची ट्रक चाललेली दिसतेच. ते मोठं मार्केट आहे. परंतु आपल्याला टिकायचं म्हटलं तर आपल्याला कुठंतरी कुक्कुटपालन संस्था तयार करावी लागेल आणि आपली कुक्कुटपालन संस्था झाल्यावर आपण पण तेच मार्केटचं गणित करणार आहोत, ज्याच्यात चिक्सचे भाव कमी करीत जाऊ, म्हणजे लोक जास्त घेतील आणि भाव त्या ठिकाणी मग काय होईल, जास्त घेतल्यावर भाव कमी होईल. हे कुठलंही गणित आहे. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता साधारणतः तसं अंड्याच्या बाबतीत होईल का? नक्कीच. लेअर अंडे देणाऱ्या कोंबड्या जास्त लोकांनी जर विकत घेतल्या तर अंड्याचा भाव उतरण, कारण त्या ठिकाणी जर आवक जास्त झाली तर नक्कीच ह्या सुद्धा कमिटीमध्ये भाव कमी दिला जातो आणि साधारणतः 1 ते 1.5 रुपयाला अंडं विकलं जातं आणि 1 ते 1.5 रुपयाला अंडं विकलेलं जाणार. एक अंड्यामध्ये किती, एका ट्रेमध्ये किती अंडे असतात जाधव सर? एका ट्रे मध्ये किती अंडे असतात? सर माहित नाही. हा, तरी बघून घ्यायचं. आणि ट्रे बघितला ना तुम्ही? हा, ट्रे बघितला ना ते बॉयलरचा. हा, त्याच्यात किती अंडे असतात? ते बघितलं नाही ना, मोजले नाही सर, आपण काही आणले नाही त्या. हा हा, नाही मोजून घ्यायचं. कधी बी बारीक आपण व्यवसायात पडायला लागलो तर त्यामध्ये 30 अंडे असतात. बर बर सर. आहे का नाही? नेक्स्ट हो टाइम बघा. तर त्या ह्याच्यामध्ये 30 अंडे असतात, त्यानुसार ते भाव ठरवले जातात आणि त्यानुसार भाव ठरवून आपल्याला काय केलं जातं, मार्केटची व्हॅल्यू काढली जाते. तसे वेगवेगळे ट्रे आहेत, कागदी आहेत, 4 अंड्याचे आहेत, 8 अंड्याचे आहेत, 30 अंड्याचे आहेत. ह्याच्यावरती जास्त अंड्याचे नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जसं अंड्याचं गणित झालं, जसं ब्रॉयलर म्हणजे मांसाचं गणित झालं, तसं तिसरं गणित असतं ते स्लॉटर हाऊसचं, जे चिकन सेंटर असतं. तुम्हाला सगळ्याला बघा, होलसेलला आपल्याला चिकन सेंटरला होलसेलला स्वस्त मिळतं आणि हेच मटण जर आपण चिकन सेंटरला घेतलं तर भाव जास्त असतो. चिकन सेंटरला 2 प्रकारच्या कोंबड्या भेटतात. एक असतात ब्रॉयलर आणि दुसरे असतात लेअर, आपले पोल्ट्री म्हणजे अंडे देऊन थकलेल्या कोंबड्या. हे मार्केटिंगचे गणित आपल्याला कळलेच पाहिजे, कारण आपल्याला जरी खायचं नसलं किंवा न खात नसलात तरीही आपल्याला विक्री करायची आहे. त्यामुळं वजन वाढ हे ते कसा भाव देतील, लोक आपल्याला फसवू नयेत, हे गणित आपल्याला कळले पाहिजे. साधारणतः दुसरा महत्त्वाचा घटक आहे की आता कोंबड्यांचा खत. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की कोंबड्यांच्या खतामध्ये नत्र हे जास्त असतं आणि कोंबड्यांचा खत हा कधीच डायरेक्ट नाही टाकायचा, तर त्याच्यात दुसरा खत मिक्स करून आपण त्या ठिकाणी त्याची पॉवर म्हणजे त्याची क्वालिटी, त्याची हे थोडंसं नत्राचं प्रमाण कमी करतो आणि त्यामुळे तो लागू पडतो. म्हणून कोंबड्याचं खत हा सुद्धा नवीन एक व्यवसाय आहे. आणि तिसरं तुम्हाला दिसत असेल तर कोंबड्याचे पंख सुद्धा विकले जातात. कोंबड्यांचे पंख
हे सुद्धा विकले जातात. म्हणजे एकही घटक वाया जात नाही असं कोंबडी पालन असतं. आता ह्या गोष्टी बघताना आपण सगळ्यात महत्त्वाचे बघितले की खाद्याचं नियोजन. तर खाद्याचं नियोजन प्रथिनेयुक्त, ऊर्जायुक्त, जीवनसत्वयुक्त आणि प्रथिनेयुक्त, जीवनसत्वयुक्त आणि क्षारयुक्त असेल तर नक्कीच त्या कोंबडीपासून मिळणारे अंडे हे चांगले असतील. त्या कोंबडीपासून मिळणारं मांस हे चांगलं असेल. त्या कोंबडीपासून मिळणारे खत हा सुद्धा चांगला असेल आणि त्यामुळेच क्वालिटी शेतीचीही वाढेल, भाजीपाल्याचीही वाढेल आणि म्हणूनच जे पशुधन, नंतर शेती म्हणजे पशुपालन, शेती व्यवसाय हा सगळा एकमेकाला संलग्न आहे. नंतर फळभाज्या, फळबागा ह्या सुद्धा. तर या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करतो की आपल्याला मार्केटिंगचं गणित कळलं पाहिजे. खत विक्री, मांस विक्री, चिक्स विक्री आणि त्यानंतर रिअरिंग फार्म देणे, किरायानं फार्म घेणे. तर हे व्यवसायामधले गणित आहे. जो आता आपल्याला पुढे उद्यापासून प्रकल्प अहवाल बघायचा आहे. काय बघायचा आहे? प्रकल्प अहवाल. आणि प्रकल्प अहवालला आपल्याला 3 दिवस लागतात. तर उद्याचं नवीन वर्ष आहे. नवीन वर्षामध्ये आपण दिवसा घेऊ आणि 12-1ला घेऊ. कारण सगळेच जण नवीन वर्ष साजरी करतील. मित्रमंडळी वगैरे सगळे असतील. काही काही व्यवसाय असतात. तर आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊ आणि उद्या दुपारी आपण 1 वाजता भेटू. जेणेकरून आपल्याला प्रकल्प अहवाल एक बसनी घेता येईल. 1-2 घंट्यामध्ये प्रकल्प अहवाल आपण घेऊन टाकू. जेणेकरून आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा हे कळेल आणि बँकेबल प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा हेही कळेल. तर उद्या आपण दुपारी भेटू जेणेकरून आपली चर्चा याच्यावर जास्त वेळ होईल आणि प्रकल्प अहवाल हा आपल्याला उद्या दुपारी 1 वाजता चालेल का? सर हा बोला. संध्याकाळची नाही, संध्याकाळी नाही होणार का डबल ये धुळा? नाही संध्याकाळी बी आहे पण उद्या आपल्याला प्रकल्प अहवालला लगातार 1 घंटा लागतो. आता मग काही कामाला याला जायला असते हो तर मग सांगा ना मग कोणचा टाइम घ्यायचा. संध्याकाळचं ठेवलं तर बरं राहील ना. बरं ठीक आहे मग चालेल का सगळ्यांना संध्याकाळचाच? हो सर, संध्याकाळचा जेवण. ठीक आहे संध्याकाळचा घेऊ. सगळ्याला ओके राहील. थोडं लवकर चालू केलं चालेल 7ला. हो हो चालतं सर. हा मग 7ला चालू करू म्हणजे आपल्याला 9 पर्यंत घेता येईल. हो ओके ओके. चला. तर धन्यवाद. मीटिंग ओके संपली. सगळ्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आपण भेटू उद्याच्याला 7 वाजता. ओके. ओके ओके.